हाय सर्वांना नमस्कार. इथे सुविर चालला आहे. गावात यात्रा आहे. त्या यात्रेची वर्गणी गोळा करायला आणि सुवीरचे बाबा रोज वर्गणी गोळा करायला जातात आणि आज घराजवळची वर्गणी गोळा करायची आहे. आमच्या इथं वर्गणी गोळा करायला पट्टी गोळा करणे असे म्हणतात आणि मग आम्हाला जायचं होतं गावी. ह्या देवाची यात्रा आहे आणि ह्याचीच वर्गणी गोळा करायची चालू होती, पण आम्ही चाललो आहे गावाला, कारण माझ्या भावाचं लग्न आहे आणि ह्या गाडीचाच असा केळ खात होता. आणि घरी पोचल्यावर मग आम्हाला जायचं होती लग्नाच्या शॉपिंगसाठी. मग इथं आम्ही मेकअपचं साहित्य घेतलं. ऊन खूप लागत होतं म्हणून असं तोंडाला बांधलं आणि घरात किती गाड्या आहेत तरी त्या दुकानात गाडी घे म्हणून असा सुवीर लागला होता. मग ही बस त्याला आवडली होती, काय घेऊनच देईना आणि सारखा ओढायला लागला आणि मग शेवटी त्याला मग ही बस घेऊन दिली. आणि आम्ही असं लग्नासाठी असं बांगड्या आणि नवरीला गृहप्रवेशासाठी मापटं किंवा आणि सगळं सजावटीचं साहित्य, मेहंदी सजावटीचं साहित्य ते या दुकानातून घेतलं. नंतर आम्हाला घ्यायचे होते स्वीट्स म्हणून या दुकानात आम्ही गेलो होतो स्वीट्स घ्यायला. त्यानंतर आम्ही उसाचा रस पिला आणि नंतर आम्हाला साड्या घ्यायच्या होत्या म्हणून आम्ही ह्या साडी दुकानात गेलो होतो. एवढ्या सगळ्या साड्या त्यातून सिलेक्ट करायला अवघड जात होतं आणि सुवीर तिथंच गाडी खोलून खेळायला बसला होता. घरी जाऊसपर्यंत सुद्धा दम नव्हता. तिथंच त्यानं असं गाडीचं सगळं पॅकिंग खोललं आणि तिथंच खेळायला लागला. नंतर आम्ही घरात आलो आणि आम्हाला करायचं होतं लाडू पॅकिंग. मग आम्ही लाडू आणि चिवडा पॅकिंग असं सगळ्यांनी बसून केलं. आणि साड्यासुद्धा आहेराच्या पॅकिंग करायच्या होत्या. लग्नात गडबडीत असल्यामुळे सगळं एकाच दिवशी करायला घेतलं होतं. आहेराच्या वेगळ्या आणि घरातल्या बहिणींसाठी वेगळ्या अशा साड्या पॅक करायला घेतल्या होत्या. प्रत्येक साडीमध्ये नारळ, परत लाडू, चिवड्याचं पाकीट आणि टावेल टोपी असं सगळ्यांनी मिळून आम्ही घालायला घेतलं होतं. आणि पूर्ण 1 ते 2 तास या कामास लागला होता. पण लहान पोरांचं मध्ये चाललं होतं, काय करून देत नव्हती आणि सुवीर पण आमचा मध्ये सारखा करत होता. या साड्या आम्ही मुलचंद मिलमधून काढल्या होत्या. मुलचंद मिल हे माधवनगरमध्ये सुद्धा आहे आणि खूप मोठं दुकान आहे आणि प्रत्येक प्रकारच्या साड्या इथे मिळतात. स्वस्त सुद्धा ह्या साड्या आहेत आणि आम्ही अशा ह्या साड्या तिथूनच काढल्या होत्या. आपल्याला ज्या रेंजमधली साडी पाहिजे त्या रेंजमधल्या त्याने काढून दाखवतात. प्रत्येक रेंजमधल्या साड्या इथे आहेत. आणि इथे आम्ही असं लाडू पॅक करायला घेतलं होतं आणि मेणबत्तीने असं पावळून घेतलं. आम्ही करताना असं लहान पोरांना सुद्धा हे करू वाटत होतं, मग सगळी मध्ये असं करत होती आणि त्यांना पण मग असं करायला बसवलं होतं. मग सगळ्यांनी मिळून असं हे पॅकिंग करायचं काम केलं.